नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या भक्तिमय चॅनेलवर। आज आपण ऐकणार आहोत शक्ती, बुद्धी, भक्ती आणि सेवाभाव यांचा अद्भुत संगम, पवनपुत्र संकटमोचन प्रभू श्री रामांचे परमभक्त हनुमानजी पवित्र आणि प्रेरणादायी कथा। ही कथा फक्त एक गोष्ट नाही तर आपल्या जीवनाला दिशा देणारी, संकटातून मार्ग दाखवणारी आणि मनात श्रद्धा जागवणारी आहे। हनुमानजींचं चरित्र आपल्याला शिकवतं की खऱ्या भक्तीत किती शक्ती असते आणि श्रद्धेने अशक्य गोष्टीही शक्य होतात। म्हणूनच जर तुम्हाला अशाच पवित्र कथा, मंत्र, उपाय आणि आध्यात्मिक माहिती नियमित ऐकायला आवडत असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अधिक भक्तिमय आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतो। आता मन शांत करा, श्रद्धा वाढवा आणि पूर्ण भावनेने ऐका। चला सुरू करूया हनुमानजींची अद्भुत आणि चमत्कारिक कथा। चला तर मग एका अथांग प्रवासाला सुरुवात करूयात। ही महाकथा खऱ्या अर्थाने साक्षात त्रैलोक्याला हादरवून सोडणारा अत्यंत अहंकारी राक्षस दशानंद रावण साक्षात श्रीरामांचा अवतार जरी पृथ्वीवर येणार असला तरी त्या श्रीरामांची सेवा करण्यासाठी, त्याच्या प्रत्येक पावलावर साक्षात मृत्यूलाही परतून लावण्यासाठी आणि रावणाच्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करण्यासाठी या पृथ्वीवर एक अत्यंत पवित्र, निष्कलंक आणि साक्षात अग्नीसारखे शुद्ध असणारे पात्र हवे होते। आणि हे पात्र शोधत शोधत देवादिकांची नजर गेली ती थेट दक्षिण भारतातील अत्यंत घनदाट किष्किंधा नगरीच्या त्या अथांग दऱ्याखोऱ्यांमध्ये। तेथे एका अत्यंत उत्तुंग आणि आकाशाला भिडणाऱ्या पर्वतावर माता अंजनी तपश्चर्या करत होती। वानरराज केसरी यांच्याशी तिचा विवाह झाला होता, पण अनेक वर्ष उलटूनही त्यांच्या पोटी पाळणा हलला नव्हता। मातृत्वाच्या सुखाला पारखी झालेली ती माता अंजनी लेकरासाठी अक्षरशः वेडी झाली होती। शिवशंकरांनी तिला साक्षात दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला की हे अंजने, तुझ्या या अथांग तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न आहे। मी स्वतः माझा साक्षात प्रलयंकाली आणि 11वा रुद्र अवतार घेऊन तुझ्या पोटी जन्म घेईल। तो अत्यंत शुभ, मंगलमय आणि साक्षात प्रलयालाही शांत करणारा सुवर्ण क्षण होता। चैत्र शुद्ध पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेचा तो महादेव सूर्य उगवत असताना आकाशात साक्षात ग्रहांची आणि नक्षत्रांची अशी एक अमानवीय आणि अभेद्य मांडणी झाली आणि माता अंजनीच्या पोटी साक्षात महादेवांचा 11वा प्रलयंकाळी रुद्र अवतार, साक्षात वायुदेवाचा पुत्र, एक अत्यंत अलौकिक, तेजश्री आणि साक्षात कोट्यावधी सूर्याचे लखलखित तेज अंगावर धारण केलेला एक दिव्य बालक प्रगट झाला। त्याचे ते रूप साक्षात डोळ्यात दिपणारे आणि मानवी बुद्धीला सुन्न करणारे होते। त्याचे शरीर अत्यंत वज्रासारखे आणि साक्षात महामेरू पर्वतासारखे भक्कम होते। त्याचे डोळे साक्षात अत्यंत प्रखर आणि लखलखत्या ताऱ्यांसारखे चमकत होते। त्याच्या अंगावर साक्षात सोन्यासारखी चमकणारी अत्यंत दिव्य आणि अभेद्य अशी जन्मजात कुंडल आणि यज्ञ पवित होते। त्याच्या जन्माच्या पहिल्या क्षणी आणि पहिल्याच रडण्याच्या हुंकाराने साक्षात पाताळातील नागही भीतीने थरथर कापू लागले आणि स्वर्गातील देवांची सिंहासने डळमळीत झाली। माता अंजनीने जेव्हा त्या बालकाला आपल्या छातीशी कवटाळले तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य, तिचे सर्व दुःख आणि तिची ती 12 वर्षाची भयंकर तपश्चर्या साक्षात एका क्षणात खाक झाली आणि तिचे जीवन कृतार्थ झाले। तिने अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने त्याचे नाव ठेवले मारुती। माता अंजनी त्या दिव्य बालकाला पाळण्यात झोपून जंगलात फळे आणि कंदमुळे आणण्यासाठी गेली होती। तो चिमुकला मारुती पाळण्यात अत्यंत गोड हसत खेळत होता, पण अचानक त्या चिमुकल्या बालकाने भुकेने व्याकुळ होऊन आकाशाकडे पाहिले आणि त्याचवेळी पूर्वेच्या क्षितिजावर साक्षात प्रकाशाचा आणि ऊर्जेचा देव सूर्यदेव अत्यंत लाल भडक, प्रखर आणि अवाढव्य रूपात उगवत होता। त्याचे मारुतीला वाटले की तो आकाशात चमकणारा आणि आग ओकणारा सूर्य हा दुसरा तिसरा काही नसून झाडावर लागलेले एक अत्यंत रसाळ, गोड आणि लाल भडक आणि भयंकर मोठे फळ आहे। त्याच्या बालमनाला वाटले की जर हे फळ आपण खाल्ले तर आपल्या पोटातील ही भयंकर आग आणि भूक एका क्षणात शांत होईल। तो चिमुकला मारुतीने आपले ते छोटेपण साक्षात वज्रासारखे आणि महामेरू पर्वतासारखे भक्कम पाय त्या किष्किंधा पर्वताच्या खडकावर रोवली। त्याने साक्षात आकाशाला आणि ब्रह्मांडाला भेदून जाणारी एक महाभयंकर डळकारी फोडली
आणि आपल्या दोन्ही पायांनी जमिनीवर इतका भयंकर आणि प्रलयंकारी जोर दिला की तो संपूर्ण पर्वत साक्षात हादरवून गेला. त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि त्याच्या पायाखालच्या तो शेकडो दानाचा खडक पाषाण साक्षात पिठासारखा चक्काचूर होऊन हजारो फूट खोल दरीत कोसळला आणि तो चिमुकला सूर्य मंडळाच्या दिशेने एका अमानवीय आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या वेगाने झेपावला. अवघ्या काही सेकंदातच तो चिमुकला मारुती पृथ्वीचे वातावरण फाडून थेट साक्षात ब्रह्मांडाच्या त्या अथांग आणि काळोख्या पोकळीत जाऊन पोहोचला. तिकडे सूर्य मंडळाजवळ एक दुसरेच भयंकर महानाट्य सुरू होते. तो दिवस ग्रहण लागण्याचा दिवस होता. साक्षात राहू नावाचा तो अवाढव्य मायावी आणि अत्यंत गुरूर राक्षस सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आणि ग्रहण लावण्यासाठी आपला भयंकर मोठा जबडा उघडून सूर्याच्या दिशेने अत्यंत वेगाने येत होता. पण जेव्हा त्या राहूने पाहिले की आपलाही आधी एक साक्षात कोटेवाडी सूर्याचे तेज असलेला, डोळ्यांमध्ये साक्षात प्रलयाचा अग्नी असलेला एक चिमुकला बालक अत्यंत वेगाने सूर्याला पकडण्यासाठी आणि घेण्यासाठी आकाशातून झेपावत आहे, तेव्हा साक्षात त्या मायावी आणि क्रूर राहूच्याही काळजाचा ठोका चुकला. त्याच्या छातीत साक्षात मृत्यूची धडकी भरली. त्याला वाटले हा साक्षात दुसरा कोणता तरी अवाढव्य राहू किंवा साक्षात्कारच आपल्याला गिळायला येत आहे. राहू अत्यंत भीतीने थरथर कापत आपले प्राण वाचवण्यासाठी वेड्यासारखा तिथून पळून थेट स्वर्गात साक्षात देवांचा राजा इंद्राकडे पोहोचला. राहूने इंद्रांच्या पायावर पडून रडत आणि थरथर कापत टाहो फोडला. हे देवराज, हे इंद्रा, आज तुम्ही मला सूर्याला ग्रहण लावण्यासाठी पाठवले होते, पण तिथे साक्षात मृत्यूचे तांडव सुरू आहे आणि कोट्यावधी सूर्याचे तेज असलेला बालक सूर्याला गिळण्यासाठी धावून येत आहे. तर त्याने सूर्याला गिळले तर साक्षात या संपूर्ण ब्रह्मांडाचा आणि त्रैलोक्याचा एका क्षणात विनाश होईल. सगळीकडे फक्त आणि फक्त मृत्यूचा अंधार असेल. वाचवा, त्या प्रलयाला थांबवा. राहूचे ते भयंकर शब्द ऐकून साक्षात इंद्राच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे आश्चर्याने आणि अत्यंत भयंकर संतापाने लालबुंद झाले. असा कोणता बालक आहे ज्याची साक्षात सूर्याला घेण्याची हिंमत झाली? असा विचार करत इंद्र साक्षात संतापाच्या आगीत जळून खाक होऊ लागला. त्याने क्षणभराचाही विचार न करता आपले साक्षात ऐरावत नावाचे ते अवाढव्य आणि पांढरे शुभ्र हत्तीचे वाहन बाहेर काढले. तो अत्यंत वेगाने आणि प्रलयाच्या संतापाने सूर्यमंडळाच्या दिशेने धावून गेला आणि तिकडे तो चिमुकला मारुती साक्षात सूर्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने सूर्याला एक अत्यंत गोड फळ समजून आपले दोन्ही चिमुकले हात त्या अवाढव्य सूर्याला पकडण्यासाठी पुढे केले होते. पण त्या क्षणी साक्षात इंद्राने तेथे प्रवेश केला. इंद्राने जेव्हा पाहिले की तो बालक खरोखरच सूर्याला गिळायला पाहत आहे, तेव्हा इंद्राचा अहंकार आणि त्याचा संताप साक्षात मर्यादेच्या पलीकडे गेला. त्याने त्या बालकाला थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपले वज्र हातात घेतले. इंद्राने आपली सर्व ताकद एकवटून ते साक्षात मृत्यूचे अश्र असलेले वज्र चिमुकल्या निरागस मारुतीच्या दिशेने फेकून मारले. असा साक्षात संपूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडणारा, ग्रहांना आणि ताऱ्यांना जागेवर गोठवून टाकणारा एक महाभयंकर आवाज झाला. ते प्रलयंकारी वज्र अत्यंत अचूक आणि भयंकर वेगाने मारुतीच्या हनुवटीवर म्हणजेच गालावर जाऊन आदळले. अत्यंत भयंकर वेगाने त्या वज्राचा तो आघात इतका महाभयंकर, अमानवीय आणि प्राणघातक होता की साक्षात चिमुकल्या मारुतीची डावी हनुवटी एका क्षणात तुटून गेली. त्या आघाताने तो चिमुकला बेशुद्ध झाला आणि त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि तो साक्षात आकाशातून त्या हजारो लाखो मैलांच्या उंचीवरून एका भयंकर वेगाने आणि बेशुद्ध अवस्थेत थेट जमिनीच्या दिशेने एखाद्या तुटलेल्या ताऱ्यासारखा खाली कोसळू लागला. जेव्हा वायुदेवाने पाहिले की आपला पोटचा गोळा, आपला अत्यंत लाडका आणि निरागस चिमुकला रक्ताच्या थारोळ्यात आणि बेशुद्ध अवस्थेत आकाशातून जमिनीवर कोसळत आहे आणि साक्षात इंद्राने त्याच्यावर असा क्रूर आणि भयंकर आघात केला आहे, तेव्हा साक्षात त्या वायुदेवाचा संताप आणि त्याचा क्रोध साक्षात मृत्यूच्या आणि प्रलयाच्याही पलीकडे गेला. एका बापाचे हृदय अक्षरशः 1000 तुकड्यांत चिरले गेले. वायुदेवाने साक्षात आकाशात धाव घेऊन त्या खाली कोसळणाऱ्या मारुतीला अत्यंत प्रेमाने आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या कुशीत झेलले. वायुदेव त्याला घेऊन एका अत्यंत निर्जन गुहेत जाऊन बसले. त्यांनी आपल्या चिमुकल्याला छातीशी घट्ट कवटाळले आणि साक्षात आसमंत दणानून सोडणारा आणि काळजाचा थरकाप उडवणारा एक असा टाहो फोडला की साक्षात धरणी माताही रडू लागली.
वायुदेवाने अत्यंत भयंकर संतापाने आपले डोळे लालबुंद केले आणि त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडातून, स्वर्गातून, पृथ्वीवरून आणि पाताळातून आपले अस्तित्व म्हणजेच साक्षात हवा आणि प्राणवायू पूर्णपणे आणि कायमचं खेचून घेण्यास सुरुवात केली. वायुदेवाने आपली गती पूर्णपणे थांबवली. आपला प्राणवायू खेचून घेतला तसे संपूर्ण ब्रह्मांड साक्षात गुदमरायला लागले. हवेची एकही झुळूक येत नव्हती. झाडांची पाने एका जागी गोठून गेली. नद्यांचे आणि समुद्राचे पाणी अत्यंत भयंकर अवस्थेत चढू लागले. नद्यांचे एका क्षणात विसरून गेले की पृथ्वीवरील माणसे, मुके जनावरे आणि जंगलातील प्राणी ऑक्सिजन न घेतल्यामुळे तडफडून घसा धरून अत्यंत भयंकर आणि मरणप्राय अवस्थेत जमिनीवर कोसळू लागले. त्यांचे डोळे पांढरे होऊ लागले. पक्षी आकाशातून तडफडून थेट जमिनीवर मृत होऊन पडू लागले. आणि नुसते पृथ्वीवरच नाही तर मित्रांनो, तर साक्षात स्वर्गात ज्या देवांना साक्षात अमरत्वाचे वरदान होते ते देवही प्राणवायू न मिळाल्यामुळे गुदमरून, घसा धरून आणि रडत आपल्या सिंहासनावरून थेट जमिनीवर कोसळले. साक्षात इंद्राचा श्वासही गुदमरला आणि त्याला मृत्यू म्हणजे काय असतो याची भयंकर प्रचिती आली. संपूर्ण त्रैलोक्यात साक्षात मृत्यूचे, विनाशाचे आणि प्रलयाचे एक अत्यंत भयंकर आणि काळजाचे पाणी पाणी करणारे तांडव सुरू झाले. तेव्हा साक्षात ब्रह्मांडाचा अंत जवळ आला. तेव्हा सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव, जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू, साक्षात भगवान शिवशंकर आणि इंद्रासह सर्व देव अत्यंत हतबल, लाचार आणि गुदमरलेल्या अवस्थेत पळत साक्षात या निर्जन गुहेत, जिथे वायुदेव आपल्या रक्ताळलेले आणि बेशुद्ध मारुतीला घेऊन बसले होते, तिथे येऊन पोहोचले. सर्व देवांनी साक्षात वायुदेवाच्या आणि त्या चिमुकल्या बालकाच्या चरणांवर लोटांगण घातले. इंद्रदेव ओक्साबोक्षी रडत आणि अत्यंत लाचार होऊन वायुदेवाची माफी मागू लागला. हे वायुदेवा, मला क्षमा करा. माझ्या भयंकर अहंकारामुळे मी साक्षात एका दिव्य बालकावर प्राणघातक हल्ला केला. मी महापापी आहे, पण कृपया आपला संताप शांत करा आणि या ब्रह्मांडाला या भयंकर मृत्यूच्या तावडीतून आणि प्रलयातून वाचवा. हवेचा संचार पुन्हा सुरू करा प्रभू, असा टाहो सर्व देवांनी फोडला. पण वायुदेव आपल्या बाळाला छातीशी कवटाळून अत्यंत संतापाने म्हणाले, जोपर्यंत माझा हा चिमुकला माझा मारुती पुन्हा एकदा आपले डोळे उघडून माझ्याकडे हसून पाहणार नाही, तोपर्यंत साक्षात हे ब्रह्मांड जळून खाक झाले तरी मी प्राणवायू सोडणार नाही. तेव्हा साक्षात ब्रह्मदेवाने अत्यंत वात्सल्याने आपले हात त्या चिमुकले आणि बेशुद्ध मारुतीच्या डोक्यावर आणि त्या तुटलेल्या हनुमतीवर ठेवले. ब्रह्मदेवाने साक्षात संजीवनी मंत्राचा उच्चार केला आणि आपल्या अथांग आणि अलौकिक शक्तीने त्या बालकाला एका क्षणात जिवंत केले. मारुतीने हळूहळू आपले ते अत्यंत तेजस्वी आणि लखलखीत डोळे उघडले. त्याच्या अंगात एक विलक्षण आणि प्रलयंकारी चेतना संचारली. तो स्वतःच्या पायावर उठून उभा राहिला आणि त्याने अत्यंत गोड हसून वायुदेवाकडे पाहिले आणि सर्व देवांकडे पाहिले. आपल्या चिमुकलेला जिवंत आणि हसताना पाहून वायुदेवाच्या डोळ्यांतून आनंदाच्या आणि कृतज्ञतेच्या धारा वाहू लागल्या. त्याचा तो महाभयंकर आणि प्रलयंकारी क्रोध एका क्षणात शांत झाला आणि त्यांनी तात्काळ संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा एकदा हवेची आणि प्राणवायूचा अत्यंत सुखद आणि जीवनदायी संचार सुरू केला. ब्रह्मदेवाने आणि सर्व देवांनी त्या चिमुकल्या मारुतीला समोर उभे केले आणि साक्षात ब्रह्मांडात कोणालाही न मिळालेले अत्यंत प्रबळ, अमानवीय आणि अजिंक्य असे वरदान द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम इंद्राने अत्यंत प्रेमाने आणि पश्चातापाने त्या बालकाच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि अत्यंत मोठ्या आवाजात घोषणा केली की हे दिव्य बालका, माझ्या वज्राच्या महाभयंकर आघातामुळे तुझी डावी हनुवटी तुटली आहे, म्हणून आजपासून साक्षात हे संपूर्ण ब्रह्मांड तुला हनुमान या अत्यंत पवित्र, प्रबळ आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या नावाने ओळखेल. आणि माझा तुला हा साक्षात करारावर कोरलेला आशीर्वाद आहे की आजपासून माझे हे अजय वस्त्र आणि त्रैलोक्यातील कोणतेही शस्त्र तुझ्या शरीरावर साधी ओरखडी सुद्धा काढू शकणार नाही. तुझे शरीर साक्षात वज्रापेक्षाही कोटीपटींनी भक्कम होईल. त्यानंतर साक्षात सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव पुढे आले आणि त्यांनी अत्यंत वात्सल्याने हनुमानाच्या डोक्यावर हात ठेवून साक्षात मृत्यूलाही गोठवून टाकणारे वरदान दिले. ब्रह्मदेव कडाडले की हे हनुमाना, माझा तुला हा साक्षात आणि आढळ आशीर्वाद आहे की साक्षात ब्रह्मदेवाचा फास किंवा माझे ब्रह्मास्त्र सुद्धा तुला कधीही बांधू शकणार नाही. तुझ्या गतीला साक्षात काळही रोखू शकणार नाही आणि सर्वात मोठे वरदान म्हणजे तू साक्षात चिरंजीवी राहशील.
जोपर्यंत या ब्रह्मांडात आणि या पृथ्वीवर सूर्य आणि चंद्र तळपत आहेत, तोपर्यंत या जगात राम नाम आहे, तोपर्यंत साक्षात यमराज आणि मृत्यू तुझ्या सावलीलाही स्पर्श करू शकणार नाही. त्यानंतर अग्निदेव अत्यंत तेजस्वी रूपात प्रगट झाले आणि म्हणाले, हे महाबली हनुमान, माझा साक्षात प्रलयंकारी आणि सर्व काही जाणून राग करणारा अग्नी तुला कधीही जाळू शकणार नाही. अग्नी तुझ्यासाठी साक्षात फुलांच्या पाकळ्यांसारखा थंड राहील. वरुण देवाने अत्यंत प्रेमाने आशीर्वाद दिला, हे मारुती, साक्षात प्रलयंकारी महासागर आणि पाण्याचे अथंग प्रवाह तुला कधीही बुडवू शकणार नाहीत. तू साक्षात पाण्यावरून चालायला लागशील आणि पाण्याचे सर्व पाश तुझ्यासाठी तुटून जातील. यमराजाने आपले हात जोडून आणि अत्यंत आदराने साक्षात मृत्यूचे वरदान दिले, हे बजरंगबली, माझा अत्यंत प्राणघातक आणि क्रूर कालदंड आणि साक्षात मृत्यूचा फास तुझ्यासाठी कायमचा निष्प्रभ होईल. तू मृत्यूच्या पूर्णपणे पलीकडे गेलेला साक्षात अमर होशील. सूर्यदेवाने ज्याला हनुमानाने गिळायला पाहिले होते, तो सूर्यदेव अत्यंत हसून म्हणाला, हे चिमुकल्या, मी तुला साक्षात माझ्या अथंग तेजाचा एक अंश देईल. तुला सर्व वेदांचे, शास्त्रांचे आणि ब्रह्मांडाचे संपूर्ण ज्ञान प्रदान करेन. तू साक्षात या विश्वातील सर्वात मोठा आणि अथंग ज्ञानी पंडित आणि बुद्धिमान होशील. विश्वकर्मा यांनी आशीर्वाद दिला की मी बनवलेले कोणतेही भयंकर आणि अजय शस्त्र, शंकराचा त्रिशूल किंवा विष्णूंचे सुदर्शन चक्र तुला कधीही भेदून जाऊ शकणार नाही. आणि सर्वात शेवटी साक्षात भगवान शिवशंकरांनी अत्यंत प्रेमाने आपल्या या 11व्या रुद्र अवताराला छातीशी लावले आणि ते अत्यंत खड्या आवाजात म्हणाले, हे हनुमाना, तू माझा साक्षात प्रलयंकारी आणि अजय अंश आहेस. तू या पृथ्वीवर साक्षात प्रभू श्रीरामांचा सर्वात मोठा, सर्वात निष्ठावान आणि अथांग शक्तीचा सेवक म्हणून काम करशील. तुझ्या नुसत्या एका ओंकाराने आणि तुझ्या शेपटीच्या एका प्रहार आणि साक्षात रावणाच्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी होईल. आणि या मृत्यूलोकात कलियुगात जो कोणी माझा भक्त साक्षात पूर्ण श्रद्धेने आणि रडत्या अंतकरणाने तुझे नाव घेईल, त्याचे साक्षात मृत्यूच्या दाढेत गेलेले प्राणही तू ओढून आणशील, असा त्याने आशीर्वाद दिला. मित्रांनो, हनुमानजींची ही पवित्र आणि प्रेरणादायी कथा इथेच संपते, पण यातून मिळणारी शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात कायम राहो हीच प्रार्थना. हनुमानजी आपल्याला शिकवतात की कितीही मोठं संकट आलं तरी धैर्य, भक्ती आणि विश्वास यांच्या जोरावर आपण त्यावर नक्की मात करू शकतो. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होत आणि सुख शांती नांदो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. अजून अशाच भक्तिमय कथा, मंत्र, उपाय आणि धार्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्यासाठी, अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. शेवटी एकच म्हणूया की संकटमोचन हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.